माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 24. प्रथम श्री महर्षी वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. सुश्रींनी शौनक ऋषींना हा वृत्तांत सांगताना म्हटले की एके दिवशी देवता ब्रह्मा सगळे एकत्र येऊन आपापल्या दिव्य रथावर आरूढ होऊन संबल गावात वास करणाऱ्या भगवान कल्कीच्या दर्शनासाठी आले. सगळे महर्षीगण, गंधर्वगण, किन्नरगण, सर्व श्रेष्ठ स्वर्गातील अप्सरा सामुदायिक रूपात देवतांकडून पूजनीय त्या पवित्र संबल गावात एकत्र झाले. तेथे पोहोचून सगळे देव भगवान कल्कीच्या सभेमध्ये उपस्थित झाले. सभेत उपस्थित होऊन त्यांनी पाहिले की कमळासारखे डोळे असणारे भगवान कल्की आपल्याला शरण आलेल्यांना अभयदान देण्याच्या रूपात समोर उच्चासनावर विराजमान होते. त्यांच्या देहाची शोभा कांती त्यावेळी निळ्या ढगासारखी प्रवाहित होती. दीर्घ संपुष्ट भुजा आहे. मस्तक स्थिर विद्युत सूर्याच्या प्रकाशमान रेशमासारख्या तेजसंपन्न मुकुटासारखा शोभिवंत होता. मुखमंडल सूर्याच्या तेजासारखे प्रकाशमान कुंडलांनी सज्जित. मुखरूपी कमळ मधुर हसू पसरणारे आनंद आलापाने अत्यंत दिव्योपम सौंदर्यवान दिसून येत होते. भगवान कल्कींचे शत्रुपण आता त्या अनुपम प्रतिमेला पाहून कृपा करण्याच्या प्रभावाने अनुग्रहाला प्राप्त होत आहे. त्यांच्या वक्षस्थळावर चंद्रकांत मणी सुशोभित जो ज्योती समान इंद्रधनुष्य वर्णाचे वस्त्र त्यांच्या शरीराची शोभा विविध रंगांनी मुक्त होऊन समृद्ध करत होते. हृदय अशा प्रकारे शुद्ध आनंदाच्या रसामुळे हृदय प्रसन्न होत होते. देवता तसेच गंधर्व इत्यादी सगळ्या आकुंठकांना भगवान कल्कींचे अनेक मण्यांनी सुशोभित एक तेजस्वी रूप अशा प्रकारे अत्यंत अद्भुत दिसत होते. तेव्हा ते सगळे परमभक्तिभावाने आदरपूर्वक त्या परम आनंद देणारे त्रैलोक्यात आपल्या लीलेने सारे तंत्र चालविणारे भगवान कल्कीची स्तुती करू लागले. देवस्तुती करताना म्हटले की हे देवता श्रेष्ठ देव, हे सकल विश्वाचे स्वामी, हे भूतांचे स्वामी, प्रभू आपण सर्वत्र सगळ्या भावांनी युक्त संपन्न अनंत आहात. आपण या प्रचंड अग्निरूपाला क्षणमात्राच्या स्पर्शाने पण ह्या जगातील सगळे त्रास अनिष्टकारी क्रियाकर्म भस्म होऊन जातात. कांतीच्या राशींनी युक्त प्रभामंडित आपल्या श्रीचरणांनी लोक संपूर्ण रूपात प्रकाशमान, हे शक्तीमध्ये अनंत रूप अनंत प्रभू आपण आपला विजय असो. हे प्रभू कल्की आपल्या निळ्या मेघासारखे दिसणारे श्याम वक्षस्थळात अत्यंत ज्योतिमान देवोपन प्रतिमायुक्त कौस्तुभ मणी शोभिवंत या मण्याच्या किरणाच्या तेजात तीनही लोक प्रकाशमान. हे पाहून असे प्रतीत होत आहे की जसे काही मेघमाळेच्या मध्ये आपण पूर्ण प्रतिष्ठित आहात. हे नाथ आपल्या पृथ्वीवरील अवतारणामुळे वैकुंठात आपल्या अभावाने आपले सगळे विपत्तीत पडलेले आहे आणि नारी पुत्र स्वजन प्रजाजन कल्की रूपी बरोबर आपल्याला शरण आलो आहोत. ही आठवण करण्यासाठी आलो आहे की आपण सगळ्या कार्यातून निवृत्तीच्या उद्देशाने होऊन आता कृपा करून आपल्या लोकांमध्ये जाण्यासाठी आपले मन तयार करा. हे प्रभू आपण आमच्यावर प्रसन्न होऊन आमची रक्षा करावी. हे जगतपती आपल्या देवकृपेमुळे आता ही पृथ्वी सत्य तसेच धर्माच्या विरोधाविन पूर्णपणे शासित अनुशासित आहे. जर आमच्यावर आपली कृपा असेल तर याचा त्याग करून वैकुंठाकडे प्रस्थान करावे. देवजनांचे हे वचन ऐकून भगवान कल्की अत्यंत प्रसन्न झाले. तसेच आपल्या सगळ्या सुपात्र मित्र बांधवांबरोबर पुन्हा परत वैकुंठात जाण्याची इच्छा करू लागले. असा विचार केल्यावर भगवान कल्कींचे तेव्हा प्रजेचा प्रेमाने पालन करणारे महाबली एवं धार्मिक आपल्या चारही पुत्रांना बोलावला. त्यांना तुरंत राज्यासीत करून अभिषिक्त केले. त्यांच्यानंतर भगवान कल्कींनी आपल्या अखत्यातीत संबल गाववासियांना संपूर्ण प्रजेला आमंत्रित केले. त्यांना बोलावून ज्यांना आपल्या मनातील भाव स्पष्ट करताना हे सांगितले की ते आपल्या सगळ्या कार्याच्या दावित्वाने मुक्त होऊन वैकुंठाला प्रयाण करण्याच्या इच्छेने जाण्यास तत्पर आहे. कारण की देवगण हाच अनुरोध घेऊन स्वर्गातून भूतलावर आमच्या समोर उपस्थित झाले. भगवान कल्कींच्या मुखातून हे ऐकून अचानक पर्वत कोसळल्यासारखे व्यथित झालेले प्रजा त्यांच्या अशा प्रकारे जाण्याची इच्छा पाहून रूपदन करू लागले. ज्या प्रकारे प्रेमाने भारलेला एक पुत्र आपल्याला निवेदन करत आहे त्या प्रकारे भक्तवत्सल भगवानाच्या समोर त्यांची प्रजा त्यांना प्रणाम करताना निवेदन करताना म्हणून म्हणाले की हे जगतपती सकल जगाचे निर्माता
सर्वज्ञ, सर्वांतर्यामी, आपण स्वतः सगळ्या धर्मांना जाणणारे, आपल्यासारख्या प्राणपालकांना, आमच्यासारख्या निरीच्छ प्राण्यांना अशा प्रकारचा परित्याग केला नाही पाहिजे. हे नाथ, जर आपण जाणारच असाल तर आम्हाला पण आपल्याबरोबर घेऊन चला. अशा नाशवंत जगामध्ये सगळ्यांना आपले धन, संतान, घर खूप प्रिय आहे. आपण साक्षात यज्ञपुरुष, सगळ्यांचे दुःख, शोकाचा नाश करण्यास समर्थ आहात. हे जाणताच आहात की आपण हे तुच्छ प्राण पण आपल्या मार्गाचे अनुगमन करण्यास इच्छुक आहे. प्रजेच्या अशा प्रकारचा स्नेहभाव, भगवत भक्ती आणि प्रभूच्या प्रती आसक्तीयुक्त वचन, विरह पिढेला जाणून त्यांना श्रेष्ठ उपदेशाने सांत्वना प्रदान केली. तसेच त्या सगळ्या जीवांचा, नगरवासियांचा व्यथित मनाने निरोप घेऊन भक्तवत्सल भगवान कल्की महाराज आपल्या दोन्ही पत्नींना बरोबर घेऊन वनाकडे चालू लागल्या. अशा प्रकारे भगवती गंगेच्या पवित्र जलाने संपूर्ण देवता, गण आणि मुनींकडून उपासना केली गेलेली भगवान कल्की हृदयाला आनंद देणारे जगतपती चालत चालत हिमालय पर्वतावर पोहोचले. त्यावेळी त्यांची प्रतिमा दिव्य होती. हिमालयावर पोहोचल्यावर देवतांच्या मध्ये स्थित चतुर्भुज विष्णू रूप धारण करून आपल्या रूपाचे स्मरण करू लागले. त्यांचीही रूपराशी आणि कांतिमय प्रतिमेला पाहून देवगण अतिशय आनंदित झाले. त्यांची प्रजा त्यांच्या जाण्याच्या दुःखात पूर्ण बुडाली होती. त्यावेळी पूर्ण ज्योतिर्मय सर्व साक्षी स्वरूप सनातन पुरुष परमात्मा कल्की हजारो सूर्यासारखे तेजस्वी प्रकाशमान होत होते. अनेक प्रकारच्या रत्नजडित अलंकारांनी युक्त ते स्वतः पण अलंकारासारखे प्रकाशित होत होते. शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्य इत्यादींनी सामावलेला त्यांचा प्रकाशमय वर्ण पूजनीय होऊ लागला. त्यांच्या विशाल वक्षस्थळावर दिव्य प्रकाशवाणीचा कौस्तुभमणी प्रकाशमान होता. देवरूप त्यांच्यावर पुष्पाची वृष्टी करत होते. सगळीकडे नगारे वाजविले जात होते. जेव्हा भगवान कल्की विष्णुपदामध्ये प्रविष्ट झाले तेव्हा त्या अरूप जगदीश्वराच्या रूपदर्शनाने सगळे जीव मोहित होऊन गेले. आपले पती कल्कींना अशा अद्भुत रूपाला पाहून रमा तसेच पद्मा पण अग्नीत प्रवेश करून प्रभूमध्ये लीन होऊन गेल्या. भगवान कल्कीच्या आज्ञेनुसार धर्म सत्ययुग भार्या वीन राहून भूमंडळावर सुखपूर्वक चिरकाळापर्यंत विचरण करत होती. मरू तसेच देवापी दोघे जण चिरकालापर्यंत राजा कल्कींच्या आदेशानुसार प्रजेचे पालन तसेच पृथ्वीच्या शासनाने रममाना मध्ये तत्पर राहिले. भगवान कल्कींच्या स्वर्गात जाण्याचा समाचार ऐकल्यावर विशाखयूप नरेश पण आपल्या पुत्रावर राज्यभार सोपवून वनात निघून गेले. अचानक सर्व राज्यगण भगवान कल्कीच्या जाण्याचा विचार ऐकून त्यांचा वियोग सहन करू शकले नाही आणि त्यांनी आपल्या राज्यांचा त्याग केला. तोच कल्की भगवानाच्या नावासारखा जप करण्यास लीन होऊन गेले. अशा प्रकारे अनंत प्रभू भगवान कल्कींची कथा ऐकून शुकाने पण नरनारायण आश्रमाकडे प्रस्थान केले. तसे शांत चित्ताचे मार्कंडेय मुनी, इतर मुनिगण पण भगवान कल्कींच्या ह्या महात्म्याला ऐकून त्यांचे ध्यान करून यशगान करण्यास तत्पर झाले. हा प्रसंग त्याच भगवान कल्कींच्या अवतरणाचा आहे. ज्यांच्या शासन काळामध्ये या पृथ्वीवर कोणतीच धर्मविरुद्ध व्यवस्था, अल्पवायू, दारिद्र्य, पाखंड, कांड, दुराचरण करणारी व्यक्ती राहिली नाही. तसेच जीव, जन इत्यादी व्याधींनी मुक्त, क्लेश, क्रोध, मत्सर, मोह, लोभ यांनी होऊन देवतासारखे सुखपूर्वक वास करू लागले. या प्रसंगाच्या ऐकण्यानेच केवळ जीवांना धन, यश, वायू यांची वृद्धी होते. तसेच ईश्वरामध्ये अनुरक्त होऊन परमानंदाची प्राप्ती होते. ते त्यांच्या फलस्वरूपामध्ये अनंत काळापर्यंत स्वर्गाच वासी होऊन ईश्वराची सान्निध्य प्राप्त करता येते. ही कथा केवळ ऐकल्याने जीवामधील शोक, संताप, सगळ्या पापाचा नायनाट होऊन जातो. कलियुगाचे उद्देश शांत होऊन जाता. ही कथा ऐकण्याने मोक्ष तसेच इच्छित फळ प्राप्त करण्यास जीव तयार होऊन जातो. जोपर्यंत इच्छित फळ प्रदान करणारा पुराणरूपी सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत दुसरे इतर शास्त्र आपल्या प्रकाश दोष माळेसारखा प्रकाशित करत राहतात. भृगु वंशात जन्मलेले शौनक मुनींनी सूत ऋषी महाराजांच्या सानिध्यात नैमिष अरण्यात तीर्थांनी सत्संग करताना भक्तिरसाने परिपूर्ण या कल्की कथेला श्रवण केल्याने अत्यंत
आनंद प्राप्त केला. त्यांनी हे जाणले की सूतजी ज्ञानामध्ये अशा प्रकारे प्रवृत्त आहेत की ज्यांच्या संचरणाने सगळे आश्रमवासी स्वतःला कृतकृत्य अनुभव करू लागले. अशा प्रकारे मुनींच्या हृदयात या हरिकथेला आणखी पुढे ऐकण्याची इच्छा परत जागृत झाली. तर त्यांनी सूतजींना आदरपूर्वक गंगा स्तोत्राविषयी एक प्रश्न विचारला. कुठला? गंगा स्तोत्र. मुनी शौनकाने सुतजी महाराजांना विचारले की हे सुतजी, आम्ही सगळे चांगल्या प्रकारे मानतो की आपण सगळे धर्माला जाणणारे आहात. आपण एका वेळी म्हणाला होतात की मुनिगण गंगेचे स्तवन करून कल्कींच्या जवळ पोहोचले. कृपया आता आम्हाला हे सांगा की मुनीने आई भगवती गंगेचे स्तवन कोणत्या प्रकारे केले होते? ते स्तवन कोणते, ज्याला वाचून तसेच ऐकून जीवाला सरळ मोक्ष प्राप्त होतो, सगळ्या पापांचा नाश होऊन जातो? मुनींची गंगास्तवनाच्या बाबतीतली जिज्ञासा पाहून सूतजी त्यांना म्हणाले की हे मुनिगण, ऐका. आता मी आपल्याला शोक आणि मोहाचा नाश करणाऱ्या गंगास्तोत्राला ऐकवितो. हे सूत तरांगिणी गीता, ही सूत तरंगिणी गंगा, जी संसाररूपी सागरातून जीवाला पार करणारी भगवान विष्णूच्या चरणबिंदूतून निघून भूमंडलावर अवतरली, ती भवमय विनाशिनी, पापनाशिनी, सुमेरू शिखरवासिनी, अमृत जलाची प्रसन्नवदना भगवती भागीरथी, शुभ प्रदान करणारी, तसेच सगळ्यांकडून पूजा करवून घेणारी, भगीरथाच्या अथक श्रमाने, प्रयत्नाने तसेच प्रतिज्ञेच्या पुढे प्रसन्नतापूर्वक प्रचलित होऊन ती प्रवाहमयी राजा भगीरथाच्या मागे मागे चालू लागली. मार्गामध्ये ज्यांनी ऐरावताचे खंडन केले, शिवाच्या जटामध्ये मुकुटासारखी प्रभावशाली शोभामयी हिमालयाची श्वेत पताकासारखी आहे. सगळे देवगण तसेच दैत्य, मनुष्य, वेता, नाग, यक्ष इत्यादी नेहमी तिच्या यशाचे गायन करत राहतात. तीच पापांचा नाश करणारी, मोक्ष प्रदान करणारी होय. या मुक्ती देणारी बीजलतेचा जन्म ब्रह्माच्या कमंडलातून झाला. द्विजगण तिचे बालक, तसे सुधर्म तिची फळं, जी सुखरूपवान कोमळ कळ्याने युक्त लता सुमेरू पर्वताला भेदून प्रकट झाली. तीनही लोकात व्याप्त गंगेचे हे स्तोत्र श्रुती स्मृती धर्मग्रंथाच्या शास्त्राने प्रमाणित आहे. राजा सगराच्या अंशाला मोक्ष प्रदान करणारी गंगा पुण्यसलीला बाह्य देवगणांसाठी मंदाकिनी स्वरूप आहे. तसेच नेहमी मंगल करणारी, जे भक्त प्रमाण निवेदनपूर्वक तिचे गुणगान यशगान स्तवन करतात, तिच्या निर्मळ पाण्याने स्नान करून तिचे आचमन करता, नाही तर केवळ तिचे दर्शन करतात, ती जगातील सर्व सुखाचे भागीदारी होय. हीच गंगा हिमालय शिखर रूप वृक्षवान महाराज शंतनूची भार्या रूपात अवतरली. या भगवती गंगेचे पसरणारे पाणीच तिचा आरा, तसे श्वेतवर्णाचे हंस तिची गती, फुललेल्या कमळपाकळ्यासारखी कमळपाकळ्या तिच्या हृदयाची माळ, उंचावलेले तरंग तिचे पावन हात, अशी प्रभावशाली प्रभावकारी सुंदर सुरम्य नेहमी प्रमुदित करणारी, खळखळ आवाज करणारी, भक्तद्वारिणी रसवंती गंगा समुद्राला भेटण्यासाठी अविराम वेगाने वाहत जात आहे. तिच्या देवमय प्रतिमेला मनात ठेवण्याच्या धारणाने पण जीव ह्या भवसंसाराला तारून मोक्ष प्राप्त करतो आणि सगळ्या पापातून मुक्त होऊन शुद्ध अंतकरणाने विचरण करत राहतो. या पुढील भाग पुढच्या भागात बघूया. हा भाग येथे संपवूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.